जेव्हापासून दुसऱ्या लग्नाचा विषय चालू झाला तेव्हापासून अजिंक्यची मनस्थिती जरा वेगळीच होती। लग्न करू का नको अशा द्विधामध्ये तो अडकला होता। पण जेव्हा त्याने शीतलला पाहिलं तेव्हापासून दुसरं लग्न न करण्याचा त्याचा निर्णय रद्द झाला। अजिंक्यच्या पहिल्या पत्नीला जाऊन 1 वर्ष झाले होते। त्याने त्यावेळेस विचार केला होता की माझ्या बायकोची जागा मी कोणालाच देणार नाही। पण जेव्हा शीतलची सुंदरता पाहिले तेव्हा त्याचा हा विचार बदलण्याच्या मार्गावर होता। त्याचा एक मित्र राहुल प्रोफेसर होता, खूप समजूतदार आणि डोक्याने विचार करणारा होता। तो त्याला भेटायला गेला। अजिंक्य त्याला म्हणाला, अरे भावा, खूप अडचणीत आहे, दुसरं लग्न करू का नको करू हेच मला समजत नाही। राहुल अजिंक्यला म्हणाला, दुसरं लग्न का म्हणत आहे, तिसरं लग्न म्हण। स्नेहाला तुझी बायको म्हणून आण, खूप चांगली मुलगी आहे। तू तिचा स्वीकार केला नाही म्हणून बिचारी तिच्या भावांचं काम करत आहे। अजिंक्य आपल्या मित्राकडे काय करू आणि काय नको हे विचारण्यासाठी गेला होता, पण त्याने तर पायच आडवा घातला। अजिंक्य राहुलवर ओरडत म्हणाला, मी त्या मूर्ख मुलीला आणू का, ज्या मुलीला मी कधीच पाहिलंच नाही। मी तिच्यासोबत काही वर्षापूर्वीच नातं तोडलं आहे। स्नेहा नाव आहे तिचं। अजिंक्य तेव्हा 16-17 वर्षाचा होता। अजिंक्यला शिकण्याचं फार वेड होतं, परंतु त्याच्या बाबाने जबरदस्तीने त्याचा बालविवाह स्नेहासोबत केला। त्याचं लग्न स्नेहासोबत लावून दिलं। स्नेहाचं वय 12-13 वर्ष असेल, त्यामुळे पाठवणी 5 वर्षांनी होईल असा निर्णय घेण्यात आला। अजिंक्य खुश झाला। तो विचार करतो की बरं झालं, 5 वर्ष तरी मला मोकळं आयुष्य जगता येईल। अजिंक्य मन लावून अभ्यास करत होता आणि 2 वर्षानंतर अजिंक्यच्या बाबाचं निधन झालं। अजिंक्यची आई तर त्याला जन्मताच सोडून गेली होती। त्याचे वडीलच कधी-कधी स्नेहाकडे जाऊन तिची चौकशी करत होते। 5 वर्षानंतर जेव्हा स्नेहाचे वडील अजिंक्यला म्हणाले की आता आम्ही आमच्या मुलीची पाठवणी करणार आहोत, तर अजिंक्य त्यांना काहीतरी कारण सांगून नकार देत होता। अजिंक्य शिकून मोठा बँकेचा मॅनेजर झाला। तो खूप शिकलेला होता, म्हणून त्याला अडाणी बायको नको होती आणि त्याने स्नेहाच्या वडिलांना सरळ सांगितलं की मी असल्या गावढळ आणि अडाणी मुलीसोबत राहू शकत नाही। त्यानंतर अजिंक्यने खूप सुंदर मुली पाहिल्या आणि त्याला बायको म्हणून गौतमी आवडली। गौतमी श्रीमंत परिवारातील मॉडर्न आणि देखणी, सुंदर आणि शिकलेली होती, पण गौतमीने कधी घरदार सांभाळलं नव्हतं। लग्न झाल्यानंतर घरातल्या सगळ्या कामासाठी तिने नोकर लावले आणि स्वतः कोणतंच काम न करता फक्त नटून थटून घरात बसत होती आणि अजिंक्यला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नव्हता। अजिंक्यच्या कधी-कधी कानावर यायचं की स्नेहा आता येड्यासारखी करत आहे, दिवसभर देवाच्या सानिध्यात असते, भरपूर काम करते, कोणाला जास्त बोलत नाही। पण अजिंक्यला स्नेहाबद्दल काहीच घेणं देणं नव्हतं। तो तर सुंदर बायको गौतमी भेटल्यामुळे तो त्याच्यातच मग्न होता, पण त्यांच्या आनंदाला कदाचित कोणाची तरी नजर लागली। त्यांच्या लग्नाला 1च वर्ष झालं असेल, पण गौतमीला अचानक कावीळ झाली आणि ती शेवटच्या स्टेपला येऊन थांबली आणि त्यात तिचा मृत्यू झाला। आता एवढ्या मोठ्या घरात 2 नोकर आणि अजिंक्य एकटा पडला। 1 वर्षपर्यंत अजिंक्य एकटाच राहत होता, परंतु काही माणसांनी त्याला दुसरं लग्न करायला सांगितले, कारण तुझं वय अजून जास्त झालं नाही, तू एकटा राहत जाऊ नकोस, तू दुसरं लग्न कर, यामुळे तुला कोणाचा तरी आधार मिळेल आणि तुझा वंश सुद्धा वाढेल। आणि त्यामुळे अजिंक्य दुसऱ्या लग्नाचा विचार करत होता। अजिंक्य दिसायला खूप हँडसम होता आणि पैशावाला होता। त्याला कोणती पण मुलगी लग्नाला होकार देईल, पण त्याच्या मित्राने राहुलने स्नेहाला आणायला सांगितले। अजिंक्य विचार करतो की ठीक आहे, स्नेहाला आणतो, तिला खूप स्वाभिमान आहे ना, तिला असा छळतो की 4 दिवसातच ती पळून जाईल आणि राहुलच्या नजरेत पण मी चांगला बनेल की त्याच्या म्हणण्यानुसार त्याने स्नेहाला आणलं। अजिंक्य स्वतःहून स्नेहाला आणायला गेला नाही, त्याने त्याच्या नोकरांना लावलं। त्याला वाटलं की नोकरांना लावलं आहे म्हणल्यावर स्नेहा येत नसती, पण जेव्हा अजिंक्य संध्याकाळी घरी आला तर त्याने पाहिलं की एक स्त्री पाण्याचा ग्लास घेऊन हजर झाली। हे पाहून अजिंक्य थक्क झाला, पण त्याने तिच्या तोंडाकडे पाहिलं नाही। ती म्हणाली की
चहा बनवू का? का दुसरं काहीतरी खायला बनवू? पण अजिंक्य शांत बसला होता. मग ती म्हणाली की मी स्नेहा आहे. कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही. हा ठीक आहे, मोठ्या आवाजात आता अजिंक्य बोलू लागला. अजिंक्य म्हणाला की मला फक्त चहा आण. काही न बोलता स्नेहा पटकन किचनमध्ये गेली. अजिंक्य तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आश्चर्याने पाहत होता, कारण त्याची बायको पहिली गौतमी जेव्हा अजिंक्य संध्याकाळी थकून घरी येत होता तेव्हा त्याची बायको त्याला साधा पाण्याचा ग्लास सुद्धा देत नव्हती. बायको असताना पण हे सगळे कामे नोकर करत होते. थोड्या वेळाने स्नेहा चहा घेऊन आली. चहा पिऊन अजिंक्यचं मन प्रसन्न झालं, पण त्याला वाटत होतं की स्नेहा मला तिच्या जाळ्यात अडकवेल. त्यामुळे जास्त करून अजिंक्य घरी थांबत नव्हता. तो रात्री 12 वाजता आला. स्नेहा अजून त्याची वाट पाहत जागीच होती आणि अजिंक्यला पाहून ती म्हणाली की तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी जेवण गरम करते. अजिंक्य म्हणाला की नोकर नाहीत का घरात? मी त्यांच्याकडून जेवण गरम करून घेतो. तुम्ही नाकारण त्रास नको घेऊ. नवऱ्याला जेवण दुसरे कोण वाढतील हे असे संस्कार मला शिकवले नाहीत. नवऱ्याची सेवा हे माझं प्रथम कर्तव्य आहे. असं पण खूप वर्षानंतर मला तुमची सेवा करायला भेटली आहे आणि मला हा मोका सोडायचा नाही. स्नेहाचं बोलणं ऐकून अजिंक्य काहीच बोलू शकला नाही, कारण त्याने असे संस्कार पाहिलेच नव्हते. कारण तो लहान होता त्यावेळी त्याची आई त्याला सोडून गेली होती आणि बायको तर गौतमी अशी होती की ती नवऱ्याच्या कोणत्याच कामाला हात लावत नव्हती. शेवटी अजिंक्य फ्रेश होण्यासाठी गेला आणि नंतर येऊन डायनिंग टेबलवर बसला तर स्नेहा खूप प्रेमाने त्याला जेवण वाढत होती. ह्याच्या आधी तिला कोणी एवढ्या प्रेमाने जेवायला वाढले नव्हते. लहानपणापासूनच नोकरच त्याला जेवण वाढत होते आणि तिने बनवलेले जेवण तर एवढे स्वादिष्ट होते की त्याला अजिंक्य चाटून पुसून खाऊ लागला. पण अजिंक्यने तिची तारीफ केली नाही, कारण त्याने अजून स्नेहाला स्वीकारलं नव्हतं आणि जर तिची तारीफ केली तर स्नेहाला वाटेल की आपलं नातं आता जुळत असतं. त्यामुळे अजिंक्य गपचिप जेवण करून झोपायला गेला. सकाळी पण पटकन आवरून अजिंक्य घराच्या बाहेर गेला, पण त्याच्या डोळ्यासमोर स्नेहा आणि तिचे संस्कारच येत होते. संध्याकाळी अजिंक्य त्याच्या मित्रपरिवारासोबत गप्पा मारत बसला होता. आज त्याला घरी जावं वाटत नव्हतं. त्याला वाटत होतं की स्नेहा त्याच्यावर बायको असल्याचा अधिकार दाखवत आहे. एका परस्त्रीबरोबर मी त्या घरात राहणार नाही असे विचार त्याच्या डोक्यात येत होते. पण कधी ना कधी घरी तर जावे लागणारच होते. आज पण स्नेहा जागीच होती. अजिंक्य तिला म्हणाला, तू विनाकारण त्रास घेऊ नकोस. नोकर आहेत की ते माझे काम करतील. स्नेहा म्हणाली की मी त्यांना सुट्टी दिली आहे. अजिंक्य म्हणाला की मला ना विचारता त्यांना सुट्टी का दिली? स्नेहा म्हणाली की मी तुमची बायको आहे, त्यामुळे घरातील काही अधिकार घेण्याचा हक्क माझा पण आहे आणि मी असल्यावर नोकरांची अजिबात गरज नाही. अजिंक्यला राग आला आणि तो विचार करतो की विनाकारण आता ही माझ्या आयुष्यात इंटरफेअर करायला लागली आहे. पण तो तिला काही म्हणाला नाही. रात्रभर त्याला झोप लागत नव्हती, त्यामुळे त्याला पहाटे डोळा लागला. सकाळी उठून लवकर ऑफिसला जाण्याचा त्याचा प्लॅन फसला. जेव्हा अजिंक्य उठला तेव्हा स्नेहा चहाचा ट्रे घेऊन त्याच्यासमोर आली. अजिंक्य हडबडीत उठला आणि म्हणाला की तू इथं कशामुळे आली आहे? मी चहा देण्यासाठी आली आहे आणि मी तुम्हाला चहा देण्यासाठी तुमच्या खोलीमध्ये सुद्धा येऊ शकत नाही का? मी तुमची बायको आहे. अजिंक्य विचार करतो की दररोज काही ना काही कारणावरून ती मला दाखवून देत आहे की ती माझी बायको आहे. अजिंक्य म्हणाला, ठीक आहे, चहा ठेव इथं आणि मी नंतर पितो. स्नेहा म्हणाली की तुम्ही माझ्याकडे बघून का बोलत नाही? नेहमी खाली मान घालून का बोलता? माझा चेहरा एवढा पण वाईट नाही की तुम्ही मला बघून घाबरचाल. असं म्हणून स्नेहा हसत तेथून निघून गेली. आज पहिल्यांदा अजिंक्यने स्नेहाला पाहिलं होतं. ह्याच्या आधी त्याने स्नेहाला पाहिले नव्हतं. त्याने पाहिलं की स्नेहा खूप सुंदर आहे. त्याच्या पहिल्या बायकोसारखी गौतमीसारखी तिने तिच्या चेहऱ्यावर मेकअप थापला नाही. तिच्या चेहऱ्यावर सादगी आहे. पण अजिंक्य अचानक शुद्धीवर आला आणि विचार करत स्वतःलाच म्हणाला की कशी का असेल ना, मला काय करायचंय? मी का तिचा विचार करत
आहे असा विचार करून तो तयार होऊन खाली आला. जेव्हा तो खाली आला तर सगळ्या घरात अगरबत्तीचा वास येत होता आणि सगळं घर प्रसन्न दिसत होतं. अजिंक्यला समजलं की नक्की स्नेहाने पूजा केली आहे, पण अजिंक्यला यामध्ये इंटरेस्ट नव्हता, कारण तो कधीच पूजा अर्चना करत नव्हता आणि त्याचा देवावर विश्वास पण नव्हता. तो स्नेहाकडे गेला आणि म्हणाला की बाबा गेल्यापासून या घरात पूजा झाली नाही आणि तू तुझं नाटक बंद कर, यानंतर घरात पूजा करायची नाही. अजिंक्य रागात लालबुंद होऊन स्नेहाला म्हणत होता, पण स्नेहा चेहऱ्यावर थोडंसं हसू आणत म्हणाले की अहो, पूजापाठ केल्यामुळेच तर मला तुम्ही मिळाला आहात. जर मी पूजापाठ केली नाही तर देव मला म्हणेल की मी किती स्वार्थी आहे. देव म्हणेल की जे तुला पाहिजे होते ते तुला मिळलं आणि तू लगेच मला विसरून गेली. ह्यावेळेस पण अजिंक्य हैराण झाला. तो विचार करतो की ज्या नवऱ्याने तिचा त्याग केला तरी पण ती तिच्या नवऱ्यासाठी उपास तपास आणि पूजापाठ करत होती. हे ऐकून त्याला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, मला माहित होतं की देव माझं कधीच वाईट करणार नाही. आपलं 7 जन्माचं नातं आहे आणि ते सहजासहजी तुटणार नाही. स्नेहाचा दृढ विश्वास पाहून अजिंक्यच्या तोंडातून एक शब्द पण निघत नव्हता, पण तो स्वतःला समजावतो की ही काहीतरी भंकस करत आहे. मला तिच्या बोलण्यातून मला आकर्षित करत आहे, पण मी तिच्या जाळ्यात येणार नाही. आणि असंच महिना संपला तरी पण अजिंक्यला समजलं नाही. आणि आता अजिंक्यला कळू लागलं की स्नेहासमोर असल्यावर त्याला राग येत नाही आणि नातं कसं असावा, प्रेम कसं असावा, भक्ती कशी असावी, हे सगळं स्नेहाने त्याला वेळोवेळी समजून सांगितलं होतं. तिचं प्रत्येक व्यवहार आणि त्याच्या पहिल्या बायकोचा गौतमीचा व्यवहार यामध्ये जमीन आसमानचा फरक होता, पण तो याबाबतीत कधी स्नेहाला बोलत नव्हता. अजिंक्य दरवेळेसच तिला तिचा अपमान करत होता, तिला वाईट बोलत होता, पण तरी पण हे सगळं स्नेहा शांतीने हँडल करत होती. ती फक्त तिचं कर्तव्य पार पाडत होती आणि ते पण मनापासून, कारण तिला कोणत्याच अपेक्षा नव्हत्या, तिची कोणतीच स्वप्न नव्हती. हा पण पतीच्या सानिध्यात राहायला मिळत आहे याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि याच काळात एक घटना घडली. अजिंक्य त्याच्या खोलीमध्ये शांत झोपला होता आणि तेव्हा त्याला कोणाचा तरी स्पर्श जाणवला. तो दचकून उठला. तो हात स्नेहाचा होता. अजिंक्यने काहीही न विचार करता तिला बोलू लागला, तुला लाज वाटली नाही एवढ्या रात्रीच्या वेळेस एका पुरुषाच्या खोलीमध्ये येऊन त्याला स्पर्श करत आहे? आजपर्यंत तू जे माझ्यासोबत वागत आहे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करत आहे. माझ्यावर आणि या घरावर जबरदस्तीने अधिकार मिळवत आहे आणि तू मला आता माझ्या शरीरावर पण अधिकार दाखवत आहे. मी तर तुला माझी बायको पण मानतच नाही, तर मग माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न का करत असते? मला तर वाटलं तू खूप संस्कारी आणि साधी भोळी आहे. स्नेहाचे डोळे अश्रूने भरले, परंतु ती काहीच बोलली नाही. पटकन ती खोलीच्या बाहेर निघून गेली. सकाळी उठल्यावर अजिंक्यला वाटलं की रात्रीच्या प्रकरणामुळे आता त्याला चहासुद्धा मिळणार नाही. पण जेव्हा अजिंक्य खाली आला तेव्हा डायनिंग टेबलवर चहा, नाश्ता वगैरे सगळं तयार होतं. पण एक कमी होतं, ते म्हणजे स्नेहाच्या चेहऱ्यावरचं असणारं हसू. ते कुठेतरी हरवलं होतं. ती अजिंक्यकडे पाहत नव्हती, फक्त इकडे तिकडे पाहत होती. अजिंक्यला कळाले की कदाचित आपण तिला रात्री खूप काही बोललो, पण लगेच तो विचार करतो की तिला बोललो म्हणून काय झालं. रात्री जे तिने केलं ते चुकीचं होतं आणि मी तिची माफी पण मागणार नाही. त्या दिवशी अजिंक्य कामाला तर गेला, परंतु कामात त्याचं लक्ष लागत नव्हतं. पहिल्या वेळेस स्नेहाचा एवढा अपमान केल्यावर त्याला वाईट वाटत होतं. खूप विचार केल्यावर अजिंक्य असा विचार करतो की जाऊन स्नेहाची माफी मागावी. मी रात्री झोपेत होतो त्यामुळे मी तुला काही बाई बोलून गेलं असं उत्तर द्यायचं, हा विचार करतो. पण विचार करतो की हे सगळं मी रागातच तिला म्हणणार आहे. स्क्रिप्ट सारखं पाठ करून तो संध्याकाळी घरी आला आणि दररोजप्रमाणे आज पण स्नेहा पाण्याचा ग्लास घेऊन उभा राहिलेली त्याला दिसली नाही. 1-1.5 महिन्यापासून त्याला तिची सवय झाली होती. तेव्हा नोकर पाण्याचा ग्लास घेऊन आला. अजिंक्य म्हणाला की तुम्ही कधी आला? स्नेहा मॅडमने मला फोन करून सांगितले की त्या जाणार आहेत.
त्यामुळे साहेबची काळजी घेण्यासाठी त्यांनी मला लवकर बोलावलं. आणि हो साहेब, स्नेहा मॅडमने तुमच्यासाठी एक पत्रसुद्धा दिलं आहे. ठीक आहे, तू माझ्यासाठी एक कप चहा बनव. त्या नोकरने ती चिठ्ठी अजिंक्यला दिली आणि तो वाचू लागला. तुम्हाला काय म्हणू हे समजत नाही, त्यामुळे आता डायरेक्ट पत्र लिहिण्याकडे वळते. मला माहीत आहे आज मी गेल्यावर तुम्ही खूप खुश होचाल. मला माहीत होतं की मी तुम्हाला कंटाळून जावं, त्यासाठी तुम्ही मला वेळोवेळी माझा अपमान करत होता. कारण तुमचा स्वभाव असा नाही की तुम्ही कोणाचा पण अपमान करचाल. मी तर हे पहिल्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरून वाचले होते की तुम्ही मला या घरातून हाकलण्यासाठी प्लॅनिंग करत आहात. पण मला काहीच प्रॉब्लेम नाही. देवाने माझ्या नवऱ्याची काही दिवस तरी सेवा करण्याची संधी दिली, तेच माझ्यासाठी खूप झाले. पत्र लिहिण्याबद्दल काहीसुद्धा हेतू नाही, फक्त मला काहीतरी सांगायचं आहे. त्या रात्री मी तुमच्याकडून तुमचं प्रेम भेटण्यासाठी मी आली नव्हती आणि मी ही चूक कधीच करणार नाही. खरं तर त्या दिवशी माझा उपवास होता, त्यामुळे मी शाबू भिजू घालण्यासाठी विसरली होती. त्यामुळे शाबू भिजू घालण्यासाठी रात्री उठली आणि माझा अचानक पाय घसरला आणि माझ्या पायाला जखम झाली आहे. त्यासाठी मला औषध पाहिजे होतं. त्यामुळे मी तुम्हाला खूप आवाज दिला की औषध असेल तर द्या, परंतु तुम्ही उठला नाही. त्यामुळे मी तुम्हाला स्पर्श करून उठवण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही तर माझ्यावर दुसराच आळ घातला. एवढे दिवस तुम्ही माझा जो अपमान केला तो अपमान मी सहन केला, परंतु माझ्या चारित्र्यावर तुम्ही जो डाग लावण्याचा प्रयत्न करत होता ते मला सहन झालं नाही. त्यामुळे मी निघून जाणार आहे. घरातल्या नोकरदादाला बोलवलं आहे, तो तुमची चांगली काळजी घेईल. स्नेहाचं पत्र वाचता वाचता अजिंक्यच्या डोळ्यातून अश्रू डबडबले. आता अजिंक्यला पश्चाताप होऊ लागला की त्याने विचार केला की आता मी स्नेहाला अजून वनवास देणार नाही. जेव्हा स्नेहासारखी बायको असताना मी पुनर्विवाह करण्याचा विचारसुद्धा करणार नाही. ह्यावेळेस मी स्वतः जाऊन माझ्या बायकोला, हक्काच्या बायकोला मी घेऊन येणार आहे आणि आयुष्यभरासाठी मी तिची साथ देणार आहे आणि तिचे जे अधिकार असतील ते सगळे अधिकार मी तिला देणार आहे. आज पहिल्यांदा अजिंक्यला स्नेहाची किंमत कळाली होती. त्याला लग्नाची किंमत कळाली की खरंच लग्नाचं नातं खूप अतूट असतं. आपण किती पण प्रयत्न केलं तुटण्याचा, पण ते तुटत नसतं. देवाने सुद्धा माझ्या आयुष्यात बायको म्हणून फक्त स्नेहालाच पाठवलं होतं. मी गौतमीसोबत पुनर्विवाह करून देवाचा अपमान केला होता, त्यामुळे त्याचा आनंद जास्त काळ टिकला नाही. कायद्यानुसार देवाकडे सुद्धा काहीतरी कायदा असेल, त्यामुळेच फक्त 1 वर्ष गौतमीसोबत माझा संसार झाला आणि कदाचित ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका आता सगळ्या भरून जातील. तो लगेच स्नेहाला आणण्यासाठी निघाला. त्याने स्नेहाची माफी मागितली. स्नेहा म्हणाली की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की देव एक ना एक दिवस मला न्याय मिळवून देतच असतो. निर्मळ मनाने जर देवाकडे काही मागितले तर तो देतच असतो. आणि अजिंक्य स्नेहाला कायमचा आपली बायको म्हणून त्याच्या घरी घेऊन गेला. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.